आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना युवासेना जळगाव महानगरच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने 200 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप यावेळी भाविकांना करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रसंगी माजी महापौर ललित कोल्हे, माजी महापौर विष्णू बंगाडे, युवासेना कोर कमिटीचे पदाधिकारी किशोर भोसले, महानगर प्रमुख कुंदन काडे, नगरसेवक हर्षल मावडे, युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंतनू नारखेडे, युवासेना जिल्हा संघटक सचिन सोनार, राहुल सांगोडे, शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून यावेळी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असून आषाढी एकादशीनिमित्त यावेळी दरवर्षी सालाबादाप्रमाणे साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येत असून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे हा उपक्रम राबवण्यात आल्याने यावेळी सर्व स्तरातून या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे। या संदर्भात माजी महापौर ललित कोल्हे, माजी महापौर विष्णू बंगाडे, युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंतनू नारखेडे, युवासेनेचे जिल्हा संघटक सचिन सोनार यांनी याबाबत अधिक माहिती दिली। नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। बड़ा तू बाजू हो जा, फोटो येऊ देणार, तू साइड मध्ये हो जाणार आहे। अरे तू इकडे हो जाय ना, अरे तू इकडे तो होय, कोण घरी तू घेतलं त्याले हो इकडे साइड मध्ये होय ना। मामा इकडे पा, ललित भाऊ दादा इकडे पा, जवळ रे ललित भाऊ। आषाढी एकादशी निमित्त फराळाचं वाटप करण्यात आलंय आपल्या हाती। नक्कीच आज सर्व जळगावकरांना आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा। आज छोट्या खाणी कार्यक्रम झालेला आहे। मला वाटतं आज 200 किलो साबुदाण्याचं आज खिचडी वाटप इथे संपन्न झालेलं आहे। मी जाहीर करतो आज आषाढी एकादशी आहे, संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। नक्कीच आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब मागील काळापासून या विठ्ठलवाडीतल्या लोकांची सेवा या माध्यमातून करत असतात। त्याच माध्यमातून आज युवासेना आणि शिवसेनाच्या माध्यमातून आज ठिकाणी वारीतल्या लोकांचे जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पिंपळाला मोठा रथ निघतो। त्या निमित्तानं जळगाव शहरातील लोक नागरिक येत असतात, त्यांना एक फराळाचा वाटपाचा कार्यक्रम इथं पार पडतो। युवासेनेचे पदाधिकारी किशोर भोसले असतील, ललित भाऊ असतील, कुंदन काळे असतील, हर्षल मावडे असतील, सर्व पदाधिकारी म्हणजे सचिन भाऊ असेल, शंतनू नारखेडे असतील, सर्वांच्या सहकार्याने हा पार पडला। या ठिकाणी आज आषाढी एकादशीचा उत्साह पूर्ण देशभरामध्ये आहे। आपल्या माध्यमातून साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली आहे भक्तगणांना। गेल्या 8 ते 10 वर्षापासून सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त आम्ही दरवर्षी महाप्रसादाचं नियोजन करतो। यावर्षी आम्ही 150 किलो साबुदाण्याचं नियोजन केलेलं आहे। युवा सिनेमार्फत आमचे दरवर्षी काही ना काही प्रोग्राम चालू असतात आणि मोठ्या प्रमाणात चालू असतात। किशोर भाऊ झाले, ललित भाऊ झाले, विष्णू भाऊ झाले, या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आपले दरवर्षी कार्यक्रम चालू असतात। किती खिचडी या ठिकाणी तयार करण्यात साधारण 150 किलो आहे। सचिन सोनार, युवा जिल्हा संघटक। दादा काय सांगणार, या ठिकाणी वाटप करण्यात आलंय साबुदाणा? आज पुऱ्या देशभरात आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरण असल्यामुळे आपण युवा सेनातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब, श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण युवा सेनेतर्फे खिचडी वाटपचा कार्यक्रम केलाय। किती सारे खिचडी या ठिकाणी वाटप केली? आपण साधारण 150 ते 200 किलो खिचडी वाटपाचा कार्यक्रम आपण यावेळेस केलाय। शंतनू नारखेडे, उपजिल्हा प्रमुख, युवा सेना। या संदर्भातली माहिती आज दिनांक 25 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मंगलम हॉल येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे।